टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल मध्यरात्रीपासून मुंबई शहर असेल उपनगर असेल या दोन्ही भागांमध्ये पावसाची जी आहे ती संततधार सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। काल रात्रीपासून मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये रिमझिम पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली असल्याचं पाहायला मिळते। सध्या आपण सायन परिसरामध्ये आहोत आणि सायन परिसरामध्ये आत्ता देखील सकाळचे 8 वाजायला आले तरी देखील रिमझिम पाऊस जो आहे तो रात्रीपासून या ठिकाणी बरसताना आपल्याला सध्या पाहायला मिळतोय। हवामान खात्याकडनं पुढील 3 ते 4 तास मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये मोसमी पावसाचं आगमन जे आहे ते झालेलं असल्याचं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलं आणि त्याचबरोबर मुंबईला एक इशारा देखील मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडनं आज देण्यात आलेला आहे आणि संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरांमधलं वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरण या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज रविवारचा दिवस असल्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरची वाहतूक देखील संत गतीने सध्या सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। तरी देखील मुंबईकरांना हवामान विभागाकडनं पुढचे 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा जो आहे तो इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे। पुढील हा पाऊस जो आहे तो पुढील 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीने मुंबई शहरात आणि उपनगरात बरसत राहणार असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवंत, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।